नमस्कार मित्रांनो सरळ सरळ मुद्द्यावर येऊन व्हिडिओ सुरू करणार आहोत. मित्रांनो, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांचे व त्यांच्या पालकाचे आधार कार्ड घेऊन शाळेमध्ये बोलवलं जात आहे आणि ते अपार आयडी जनरेट करण्यासाठी त्यांचे डॉक्युमेंट्स मागवले जात आहे. बऱ्याचशा पालकांना प्रश्न पडला असेल की अपार आयडी काय आहे किंवा आपल्या विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिप वगैरे मिळणार का, याबद्दल पालकांना माहिती नाहीये. तर त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला अपार आयडी काय आहे याबद्दल माहिती मिळेल. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, अपार आयडी हा 12 अंकी नंबर असतो जो विद्यार्थ्यांना दिला जातो. अपारचा फुल फॉर्म आहे ऑटोमेटेड परमानंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, ज्यालाच मराठीमध्ये स्वयंचलित स्थायी खाते नोंदणी असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे विद्यार्थ्यांना एक परमनंट अकाउंट नंबर दिला जातो जो की 12 अंकी असतो. आता याचा उद्देश काय आहे किंवा याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होतो याबद्दल माहिती पाहूया. मित्रांनो, सर्वप्रथम वन नेशन वन स्टुडंट आयडी कार्ड या योजनेचाच एक भाग म्हणून अपार आयडी ही योजना राबवली आहे किंवा अपार आयडी देण्याचं ठरवलेलं आहे. हे भारत सरकारद्वारे याचं काम चालणार आहे किंवा भारत सरकार यावर नियंत्रण ठेवणार आहे. अपार आयडीचा फायदा सरळ विद्यार्थ्यांना अशा प्रकारे होतो की विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक रेकॉर्ड असतात, ज्यामध्ये मार्कशीट असेल किंवा त्यांनी त्यांच्या शैक्षणिक वर्षामध्ये काही खेळामध्ये सहभाग घेऊन त्यांनी प्रथम क्रमांक किंवा काही विशेष असे मिळवलं असेल किंवा अचिव्हमेंट्स असतील त्या विद्यार्थ्याच्या, त्या सर्व माहिती त्या अपार आयडीमध्ये एकदम स्थायी म्हणजे असं सुरक्षित असे ठेवले जातील. आणि याचा मुख्य फायदा मित्रांनो, हाच याचा महत्वाचा फायदा आहे. ज्यावेळेस विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर म्हणजेच ऍडमिशन बदलायचं असतं, दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं, त्यावेळेस बऱ्याचशा पालकांना अडचणी जात होत्या. हे डॉक्युमेंट्स आणा, प्रवेश निर्गम आणा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक आम्हाला माहिती द्या की त्याची प्रगती कशा प्रकारे होती किंवा त्याचे मार्क्स कसे होते याबद्दल माहिती मागितली जात होती. आता अशा प्रकारच्या भानगडीत न पडता सरळ तुमचा अपार आयडी दुसऱ्या कॉलेजमध्ये दिला जाईल, शाळेमध्ये दिला जाईल आणि त्याद्वारे ती शाळा तुमच्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण किंवा निरीक्षण करेल. त्याद्वारे तुमची त्या विद्यार्थ्यांची तेथे शहानिशा केली जाईल आणि अपार आयडीद्वारे तुमच्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन काही कमी वेळात ऍडमिशन दुसऱ्या शाळेमध्ये होऊ शकतं. हा अपार आयडीचा महत्वाचा फायदा आहे. मित्रांनो, फक्त दिलेल्या माहितीनुसारच यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या काही शैक्षणिक माहिती आहे त्याच्या नोंदी ठेवल्या जातात आणि यासाठी विद्यार्थ्याची व पालकाची सहमती गरजेची असते. त्यामुळे विद्यार्थ्याचे व पालकाचे आधार क्रमांक यासाठी शाळेमध्ये मागवले जात आहे. याद्वारे कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप वगैरे मिळणार नाही. फक्त विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती एखाद्या डिजी लॉकर प्रमाणे कशा प्रकारे जपून ठेवली जाईल आणि विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट हाताळण्याची गरज भासणार नाही, हाच उद्देश ठेवून सरकारने अपार आयडी कार्ड देण्याचं ठरवलेलं आहे. हा 12 अंकी नंबर असतो, हे लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.